वर्ग चौथा परिसर अभ्यास प्राण्यांचा जीवनक्रम। कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात, तर इतर पक्ष्याच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? प्रत्येक पक्ष्यांची अंडी उबवण्याचा काळ हा वेगवेगळा असतो। कोंबडीचे पिल्ले 20 ते 22 दिवसामध्ये अंड्यातून बाहेर पडली असली तरी प्रत्येक पक्ष्यांना तेवढाच कालावधी लागेल असे नाही। प्रत्येक पक्ष्याचा अंड्यातून बाहेर पडण्याचा कालावधी हा वेगवेगळाही असू शकतो। गवतात भिरभिरणारे चतुर तुम्ही नक्कीच पाहिले असेल। अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? ही प्रौढ अवस्था म्हणून पाहायला मिळेल। पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळी आकाराची छिद्रे पडलेली असतात, काही पानांच्या कडा कुरतडलेल्या असतात। त्याचं कारण काय असायला पाहिजे? ती पाने आळीने कुरतडलेली असतात किंवा खाल्लेली असतात। पानवट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटेसे सजीव आढळतात। कीटकांच्या वाढीसाठी 4 अवस्था ती कोणती अवस्था असते? कीटकांच्या वाढीतील ही आळी अवस्था म्हणून ओळखायला जाते। थोडक्यामध्ये उत्तरे लिहायचे। कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते, म्हणून कोंबडीला अंडी उबवावी लागतात। अंडी उबवण्याच्या काळामध्ये कोंबडी आक्रमक का होते? अंडी उबवण्याच्या काळामध्ये कोंबडी अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक होताना पाहायला मिळते। फुलपाखरांच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या आहेत? फुलपाखरांच्या वाढीच्या 4 अवस्था म्हणजे अंडी, आळी, कोश आणि प्रौढ ह्या 4 अवस्था आहेत। कोश या अवस्थेमध्ये बिबळ्या, कडवा या फुलपाखरांच्या शरीरामध्ये कोणते बदल होतात? कोशामध्ये बिबळ्या कडव्यांची वाढ पूर्ण होते। या अवस्थेमध्ये फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख येताना पाहायला मिळतात। चूक की बरोबर सांगायचे? शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते। चूक आहे। मुंग्यांची अंडी छोटी असल्याने ती सहज दिसत नाहीत। बरोबर आहे। अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा ती फारशी भूक नसते। चूक आहे, त्यांना फार भूक असते। रिकाम्या जागा भरा। फुलपाखरांची मादी वनस्पतीच्या पानावर काय घालते? तर रिकाम्या जागेमध्ये अंडे घालते। फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात। फुलपाखराच्या आळीला सुरवंट असं म्हटलं जातं।